सकाळच्या मनन चिंतनामध्ये एस चर्च नंदुरबार आपलं स्वागत करत आहे. विजय संगीत गीत क्रमांक 139 आपण गाऊ. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर 139. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते आप्त माझे जीवाचे, सेविती जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्यांचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती, व्यापी विश्वा ते कालाते, राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. आज आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेबांकडून मनन आहे. आपल्या मंडळीचे पंच श्री राजेंद्र व्यास यांना मी विनंती करणार आहे की ब्रदर पुढे येतील, आरंभीची प्रार्थना करतील, नंतर आपण मनन चिंतन ऐकू. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, मान सन्मान गौरव आम्ही तुला देतो यासाठी की प्रभू तू आमच्या प्रतिपाळ करतोस, तू आमचा सांभाळ करतोस आणि आमच्या आयुष्यामध्ये प्रतिदिनी प्रत्येक क्षण तू दाखवतोस, प्रत्येक दिवस दाखवतो. आणि या दिवसाची सुरुवात परमेश्वर आम्ही तुझं स्तुती स्तवन वचनाचं मनन ह्याद्वारे करत असताना आम्हा प्रत्येकाला आम्ही जे बघत आहोत, जे ऐकत आहोत, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य त्यांना तू प्रगट कर आणि त्यांच्या मुखातून निघणारा तुझा प्रत्येक शब्द परमेश्वरा आमच्यासाठी एक आशीर्वादाचे कारण असू दे, एक नवीन मार्गदर्शक असू दे, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा.
पुन्हा ही संपूर्ण भक्ती आम्ही जे बघवतो प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. संपूर्ण भक्तीची वेळ आम्ही तुझे समोर ठेवतो. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. जे ऑनलाईन बघत आहे त्या सर्वांना तुझी कृपा पुरव, आशीर्वाद दे. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन आणि उपस्थित सर्व प्रियजनांच्या वतीने मी माननीय रेव्हरंड LP वळवी साहेब आपलं स्वागत करतो आणि विनंती करेन की आपण पुढे या आणि आजच्या वचनाची सेवा आपण करावी. फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 आणि 10 ते 23 ही वचने आपण आज वाचणार आहोत. सर्वच वाचणार नाही, काही वचने मी वाचतो. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयी काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्य अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हर एक प्रसंगी अन्न तृप्त असणे, शुद्धीत असणे, संपन्न असणे, विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झालात, हे ठीक केले. फिलिप्पियरांनो, तुम्हास ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. कारण मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नाही तर 2दा माझी गरज भागवली. प्रार्थना करू. प्रेमळ आणि दयाळू स्वर्गीय पित्या, प्रभू येशूच्या पवित्र नावात आजच्या सकाळी प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे येत असताना, तुझ्या वचनाचं मनन चिंतन प्रभू आम्ही करीत असताना पवित्र आत्मेच्या द्वारे तुझी कृपा आणि सामर्थ्य आम्हाला पुरीव की वचनाचं सत्य समजून घेण्यासाठी, वचनामधील तुझी गौरवी जी इच्छा आहे ती समजून घेण्यासाठी आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुझ्या इच्छेमध्ये समर्पित होऊन आम्ही आमचं आध्यात्मिक जीवन जगावं आणि तुझं गौरव करावं ही तुझी इच्छा आहे. ती आमच्या जीवनात तू स्थितीच घेऊन जा. जो कोणी आज हे वचन ऐकत आहे ऑनलाईनमध्ये, इथे बसलेले सर्व, आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं असं हे वचन होऊ दे. वचनाच्या सेवेसाठी लागणारी कृपा आणि पवित्र आत्मेचं सामर्थ्य पुरीव ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. विश्वासणारे समुदायामध्ये काही महान गोष्टी देवाच्या वचनामधून आम्ही पाहू शकतो. जे आध्यात्मिक जीवनामध्ये पोक्त आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये परिपक्व आहे, विश्वासात सुदृढ आहे आणि आध्यात्मिक सत्य अगदी कुशलतेने जे समजतात ते लोक, त्या लोकांच्या जीवनामध्ये हे महान गुण आम्हाला पाहायला भेटते. त्यापैकी संत पौल हा एक होऊन गेला. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे, विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही ठळक अशा प्रभावशाली गोष्टी जे उमटून येतात, ते बाह्य जगावर अविश्वासणारे आणि विश्वासणाऱ्यावर फार मोठे प्रभाव टाकतात. अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात. आता फिलिप्पियरास पत्राची सुरुवात पौलाने एक आभार प्रदर्शनामधून केलेली आहे आणि त्याची समाप्ती देखील आभार प्रदर्शनामध्ये केलेली आहे. हे आम्हाला फिलिप्पियराच्या पत्रामध्ये आढळतं. आणि म्हणून 10, 14, 15 आणि 15 ते 18 ही वचनामधून
विशेष करून आम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. आता या ठिकाणी पौल कृतज्ञ आहे, आभारी आहे. आता या ठिकाणी आम्ही पाहतो की पौलाचं जीवन परिवर्तनानंतर आम्ही पाहतो की तो काही समय परमेश्वराच्या सहवासामध्ये अरबस्थानामध्ये राहिला. आध्यात्मिक महान सत्य आणि धडे तो शिकला आणि त्यानंतर त्याने परमेश्वराची सेवा आरंभ केली. आम्ही पाहतो की त्याच्यासाठी विश्वासणाऱ्याने त्याच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत. ज्यावेळेस एक विश्वासणारा प्रभूसंगती आपलं रिलेशन अगदी विश्वासाच्या योग्य रीतीने स्थापित करतो, नातेसंबंध प्रभूसंगती सरळ आणि विश्वासाच्या द्वारे असतात, त्यावेळेस परमेश्वर त्याच्या सर्व गोष्टी त्यांना पुरवत असतो. आणि पौलाला हे समजलं की परमेश्वराने या सर्व गोष्टी, माझ्या गरजा त्याने मला पुरवलेल्या आहेत. आता त्याच्याकडे तो चित्त लावून चिंतातूर होऊन तो कधीच बसला नाही. सेवा करीत असताना, प्रभूची सेवा करीत असताना त्याने स्वतःसाठी देखील तरतूद केलेली होती. कोणी मला देव अगर न देव, परंतु तो तंबू विणून स्वतःची उपजीविका करत होता. परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्याने सदैव जीवनामध्ये ठेवली, ती ही की परमेश्वरासंगती ज्याने मला या गौरवी सेवेसाठी निवड केली, पाचारण केलं आणि त्याचा उद्देश सिद्धीस घेऊन जाण्यासाठी माझं आध्यात्मिक नातेसंबंध प्रतिदिवशी मी परमेश्वरासंगती अगदी शुद्ध आणि पवित्र ठेवावे. आणि त्यावेळेस अखंड स्वर्गीय पुरवठा सर्व गोष्टीमधून होत राहतो. आज जेव्हा आम्ही जुन्या करारातलं उदाहरण घेतो, परमेश्वराने सांगितलं मानना तुम्हाला प्रतिदिवशी मिळेल, दुसऱ्याच दिवसासाठी तुम्ही गोळा करू नका. का? परमेश्वराला हे सांगायचं आहे, तुम्ही परमेश्वरावर अवलंबून राहा, भिस्त ठेवा, विश्वास ठेवा. परमेश्वराचा पुरवठा कधी थांबत नाही. परमेश्वराचा पुरवठा कधी थांबत नाही. योग्य रिलेशन विश्वासाच्या द्वारे देवासंगती ठेवा. आज आम्ही पाहतो जगामध्ये सेवेच्या दृष्टिकोनातून आज एक बिझनेस फार मोठा जगामध्ये उभा राहिलेला आहे. परमेश्वराची मुळात ती इच्छा नाही. परंतु आज या सर्व गोष्टी आम्ही जगामध्ये पाहतो. विश्वासणाऱ्यासाठी एक सर्वसामान्य बाब आहे. 11 आणि 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? देवाचं वचन काय सांगत आहे? 11 आणि 12 काय म्हणत आहे? मला कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे तिच्यात स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दयनीय अवस्थेत राहणे मला समजते, संपन्न अवस्थेत राहणे मला समजते. हर प्रसंगी अन्न तृप्त असणे, शुद्धीत असणे, संपन्न असणं, विपन्न असणे हे रहस्य मला शिकवण्यात आलेले आहे. पौल या ठिकाणी काय म्हणतो? मी समाधानी आहे, मी आनंदी आहे, कारण मला ते शिकवण्यात आलेलं आहे. परमेश्वराने मला तसं घडवलेलं आहे. परमेश्वराने मला तसं आतून तयार केलेलं आहे की परमेश्वरावरील विश्वासाच्या द्वारे जीवन कसं जगायचं आणि सेवा कशी करायची याचं सर्व रहस्य मला शिकवण्यात आलेलं आहे. कशामुळे हे समाधान त्याला मिळालं? कोणती गोष्ट होती की त्याच्यामुळे हे समाधानाचं सत्य त्याला समजलं? त्याला समजलं की देवाशी मी बरोबर आहे, मी देवाशी योग्य माझं नातं आहे. त्याला समजलं माझं आणि देवाचं रिलेशन नीट आहे. त्याला खात्री झाली, अनुभव आला, मी देवाबरोबर आहे, देव माझ्याबरोबर आहे, आणि म्हणून तो समाधानी होता. पुष्कळदा मनुष्य काय करतो माहीत आहे? जीवनामध्ये किंवा सेवेमध्ये माझ्या संगती परमेश्वर आहे किंवा नाही याची खात्री न करता तो सरळ रीतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशी जेव्हा येतं, पदरी निराशा येते, तेव्हा तो परमेश्वराविरुद्ध बंड करतो, कुरकुर करतो. परंतु त्या ठिकाणी थांबून विचारायला काय पाहिजे, मी परमेश्वराबरोबर आहे का? परमेश्वर माझ्याबरोबर आहे का? पौलाला हे ठाऊक होतं की परमेश्वर माझ्याबरोबर आहे, मी परमेश्वरासोबत आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला दुसरं समाधान हे होतं, मी जगलो तर ख्रिस्तासाठी, मेलो तर मी स्वर्गात जाणार. ही किती अद्भुत खात्री त्याच्या जीवनामध्ये होती. तिसरं समाधान त्याला हे मिळालं, चांगले किंवा कोणती वाईट गोष्ट असो त्याच्यावर देवाचं नियंत्रण आहे.
पौलाच्या जीवनामध्ये संघर्षपूर्ण जीवन आणि सेवा काल्यामध्ये त्याला समजलं की या सर्व गोष्टीमध्ये सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये आहे. परमेश्वराच्या योजनेच्या बाहेर काही होत नाही हे पौलाला समजलं आणि म्हणून तो समाधानी आहे. त्याला समजलं की देवाच्या मुलासाठी एक विशिष्ट योजना आहे. प्रियजन हो, तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी तुम्ही आणि मी फार मौल्यवान आहोत देवाच्या दृष्टिकोनातून. तुमच्या आणि माझ्यासाठी देवाची एक फार विशिष्ट योजना आहे, अद्भुत योजना आहे. आणि परमेश्वर देव ती योजना सिद्धीस घेऊन जातो. आता 2 करीन 12 आणि 7 ते 10 मध्ये पौल काय म्हणतो? त्याच्या शारीरिक व्याधीविषयी बोलतो, त्याच्या शारीरिक दुखण्याबद्दल तो बोलतो. परंतु त्या सर्व स्थितीमध्ये देवाने सांगितलं की माझी कृपा पौला तुला पुरी आहे, माझी कृपा तुला पुरी आहे. आणि म्हणून पौल समाधानी होता. विश्वासणाऱ्याकडे महत्वाची गोष्ट, आम्ही पुढची गोष्ट जेव्हा पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की विजयी जीवनासाठी विश्वासणाऱ्याकडे पुरेसे सामर्थ्य देवाने बहाल केलेलं आहे. जे बहाल केलेलं आहे ते आम्ही घेतलं पाहिजे आहे. पेत्र म्हणतो की बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे अपार सामर्थ्य देवाने आमच्यासाठी तरतूद केलेलं आहे. ज्यावेळेस हे सामर्थ्य मनुष्य घेतो, या सामर्थ्याने तो भरत जातो, या सामर्थ्याची योग्य तो अंतर्यामी बल संपन्न होतो, तेव्हा असं म्हटलेलं आहे, पौलाची भयंकर परिस्थितीमध्ये त्यांनी अनुभवली. पौलाने जीवनामध्ये भयानक परिस्थिती त्याने अनुभवली. त्याला दगडमार केलं, तो मरून गेला म्हणून त्याला तसंच सोडून निघून गेले. त्याचं जहाज बुडालं, त्याला मारहाण केली, त्याला तुरुंगात टाकलं, त्याला शारीरिक रीतीने भयंकर छळण्यात आलं. परंतु त्याला ठाऊक एक सत्य त्याला ठाऊक होतं, ते हे की परमेश्वराने मला पुरेसं सामर्थ्य दिलेल्या या परिस्थितीमध्ये मी जगावं, या परिस्थितीशी मार्ग कसा निघेल यासाठी परमेश्वराने तरतूद केलेली आहे. परिस्थिती ही समस्येकडे पाहण्यास विशिष्ट सामर्थ्य पौलाने अनुभवलं. अनेक ठिकाणी आम्ही जे पौलाच्या जीवनामध्ये त्यांनी संकटाची एक यादी केलेली आहे, ती यादी जेव्हा वाचतो तेव्हा त्यामध्ये परमेश्वराने कसं मार्ग काढला, परमेश्वराने कसं सोडवलं याचं चित्र आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो. म्हणून तो म्हणतो की आम्हाला देवाने एक सामर्थ्य देवाने दिलेलं आहे. आणि म्हणून जकर्या 4 आणि 6-7 मध्ये आम्ही पाहतो परमेश्वर काय म्हणतो, बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याच्या द्वारे सर्व कार्य सिद्धीत जाईल. पवित्र आत्म्याची योग्य सर्व गोष्टी होतात. आणि म्हणून तो म्हणतो, हे महान पर्वता तू सपाट हो. पर्वतासारख्या मोठ्या समस्या आमच्या जीवनामध्ये असल्या तरी परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे परमेश्वर जे उंच सकल आहे ते सपाट करतो. अशा प्रकारे आम्हाला चित्र पाहायला भेटत आहे. सामर्थ्य देहातून येत नाही, सामर्थ्य देहातून येत नाही. 2 करीन 4 आणि 7 मध्ये पौल म्हणतो, आमची संपत्ती आमच्या मातीच्या भांड्यात आहे. तो म्हणतो हे सामर्थ्य देवापासून आम्हाला मिळतं. आणि म्हणून हे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी मी आरंभी सांगितलं की पौल सदैव कृतज्ञ समाधानी होता. पौल सदैव परमेश्वराने पुरवलेल्या सर्व गोष्टीसाठी तो एक आतुर होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तो म्हणतो की परमेश्वर संकटसमयी मला सहाय्य करण्यास परमेश्वराने सिद्ध केलं. अशा जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी येतात की त्यांना मृत्यूसारखा अनुभव येतो. विनाश करतेतून त्यांना जावं लागतं, भयानक स्थितीमधून त्यांना जावं लागतं. त्यावेळेस ते सामोरं जाण्यासाठी ते शक्ती आणि सामर्थ्य बल परमेश्वर विश्वासणाऱ्यांना पुरवतो. जुन्या करारापासून तर नवीन करारापर्यंत आम्ही अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ते मृत्यूला सामोरे गेलेले आहे, विनाशकर्तेमध्ये गेलेले आहे. आणि परमेश्वराने त्याच्या अद्भुत सामर्थ्याने त्यांना बाहेर कसं आणलं हे चित्र आम्ही देवाच्या वचनामधून पाहतो. पौल आपल्या जीवनामध्ये सर्व त्याला समजून गेलं, सर्वांची खात्री झाली, सर्वांचा अनुभव घेतला. आणि तो म्हणतो की संकट समयी हे रहस्य मला सिद्ध करतं. कशाला? मी मृत्यूला देखील सामोरं जातो. त्याला समजलं, देवाने सांगितलं, हे पौला तुझा मंडप एकाकी काढावं लागणार आहे,
आणि पौल तयार होता. तो म्हणतो जगलंय ख्रिस्त आणि मृत्यू आला. विश्वासणारा छळाला सामोरा जातो. पुष्कळदा अनेक प्रकारचे छळ असतात, लहान मोठे छळ असतात आणि त्या छळामधून आम्हाला जावं लागतं. त्या छळामध्ये पुष्कळदा आमची आत्मिक उन्नती होते आणि आत्मिक पिछेहाट देखील होते. जर आम्ही योग्य प्रतिसाद दिला नाही, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही खाली येऊ शकतो. परंतु त्या छळाला परमेश्वराची योजना म्हणून, इच्छा म्हणून आम्ही जेव्हा ते विश्वासाने स्वीकारतो आणि देवाच्या योजनेमध्ये राहून आम्ही सामोरे जातो, त्यावेळेस आम्हाला आध्यात्मिक जीवनाची उंची आम्हाला गाठता येते. विश्वासणारे पुष्कळदा गंभीर आजारामध्ये जाऊ शकतात. शारीरिक व्याधी, अनेक लेखकांची पुस्तके मी वाचली, त्यामध्ये काही असं जीवनचरित्रामध्ये मी असं पाहिलं, आपल्या मृत्यूच्या समयी असह्य वेदनेमध्ये असताना ते लोक देवाची इच्छा समजून सामोरे गेले. देवाची स्तुती करीत आपलं जीवन त्याने त्या परिस्थितीमध्ये समाप्त केलेलं आहे. सामोरे गेले ते, कुरकुर नाही, बंड नाही, देवाच्या समर्थ हातामध्ये सोपून दिलं की देवाची योजना ही आहे की या स्थितीमध्ये मी परमेश्वरा संगती असावं. अनेक कौटुंबिक समस्या असतात, अनेक कौटुंबिक समस्यांना सामना करावा लागतो. अनेक प्रकारच्या असतात, शारीरिक असतात, आर्थिक असतात, भौतिक, सगळ्या गोष्टींमधून परिवाराला जावं लागतं, सामना करावा लागतो. परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे? हे सामर्थ्य आम्हाला देवापासून मिळतं असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. पौल या गोष्टी समजून गेला, समजून चुकला की अशा सर्व गोष्टी तो या ठिकाणी ठेवत असताना तो म्हणतो विश्वासणाऱ्याला सर्व गरजा पूर्ण केले जातील. हे अभिवचन देवाने दिलेलं आहे. तुम्ही आणि मी, देवावर आपली निष्ठा आहे, विश्वास आहे, खरा विश्वास आहे, नातेसंबंध योग्य आहे, तर देव म्हणतो तुमच्या सर्व गरजा पुरवले जातील. मी एक उदाहरण सांगतो, माझ्या जीवनाचं उदाहरण सांगतो. आम्ही शारोन या ठिकाणी काम करत असताना मी खोर्दा या ठिकाणी नवीन मंडळीची सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस पगार काय होता 245 रुपये. आणि त्या अगोदर मी एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो, पाटुंद्याला जायच्या अगोदर दुपारी मी एका घराला व्हिजिट दिली. तारा आजी म्हणून एक पाटुंद्याला राहत होती आणि मी प्रार्थना केली आणि ती बाय आजी रडत होती, ती उपाशी होती आणि मला फार वाईट वाटलं. आणि काही माझ्याकडे होतं ते तिला दिलं, सांगितलं घरी जा, माझ्या मिसेसकडून ज्वारी वगैरे घे, माझं शेत होतं त्याच्यात पुष्कळ ज्वारी पिकली होती. म्हटलं आजी ती घरी जा आणि सर्वांना सांग ज्वारी घे. आणि पैशाच्या बाबतीत तर कमी पगार होता आणि त्यामुळे संघर्षपूर्ण सेवेतून जात असताना मी शनिवारी मुक्कामाला जेवण तयार करून मुक्कामाला जायचो. रविवारी संदेश दिला, सगळ्यांना भेटलो आणि गाडी त्या फाट्यावर जाते दूर. शबनम अटकावली आणि मी जायला लागलो. माझ्या लक्षात आलं की मला नंदुरबारला जायला पुरेसं भाडं नाही. मी असा विचार केला, गावठाण नंदुरबार एस टीचं काय 12-13 रुपये तिकीट होते त्या टायमाला होतं आणि माझ्याकडे तेवढे पण पुरेसे पैसे नव्हते. एक उदाहरण मी देत आहे, सत्य अनुभव देवाने मला दिला. आणि मी जात आहे, म्हटलं चला जिथपर्यंत जाईल तिथून जाऊ आणि मग नंतर निघून जाऊ पायी, असं म्हणून मी शबनम टाकली आणि जायला लागला. मागून ज्योती ओरडत येत होती. ज्योती टिलेची बाई, नवीन ख्रिस्ती होती, तिचा बाप्तिस्मा आम्हीच खोडद्याला दिलं होतं. पाळकसाहेब थांबा म्हणे. मी थांबलो, वळून पाहतो, ज्योती काय, ज्योती काय थांब. पाळकसाहेब हे 15 रुपये आहे, कॅलेंडर घेऊन या, पुढच्या रविवारी येतं. काय सांगितलं तिने? पाळकसाहेब पुढच्या रविवारी येताना कॅलेंडर घेऊन या. म्हटलं ठीक आहे. मी देवाचं आभार मानला की मला घरी पोहोचण्यासाठी देवाने तरतूद केलेली. गरजा परमेश्वर पूर्ण, लहान किंवा मोठी गोष्ट असो, देव पूर्ण करतो. हा अनुभव मी कधी विसरला नाही. अनेक ठिकाणी जेव्हा मी सांगतो की परमेश्वर आमची गरज पूर्ण करतो, पुष्कळ गोष्टी जीवनामध्ये अनुभवायला आल्या आणि त्या गोष्टी घेऊन त्याचा वापर करून मी शारोनला आलो. पहा परमेश्वर आपल्या गरजा कसा पूर्ण करते. आणि अभिवचन दिलेलं आहे. कितीही पौल म्हणतो मी किती कष्टी आहे, किती कष्टी मी आहे.
पावलाचं कष्ट त्याला समजलं. तो म्हणतो किती कष्टी मी आहे. कोणत्या मूलभूत गरजा आहे त्या पुरवण्याचं देवाने आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवाने वचन दिलेलं आहे. भौतिक गरजात परमेश्वर पूर्ण करतो, पण आध्यात्मिक कोणत्या गरजा आहे? रोमकरासपत्र 7 आणि 24-25 मध्ये तो म्हणतो, मला कोण सोडवील? परमेश्वराने सांगितलं, मी सोडवणार. जेव्हा तुमची शक्ती, तुमची बुद्धी, तुमची क्षमता काम करत नाही, बलाने नाही, पराक्रमाने नाही, माझ्या आत्मेच्या द्वारे मी तुम्हाला सोडवणार. पापांची क्षमा मी तुम्हाला देणार. मी तुमचं शुद्धीकरण करणार, तुम्हाला पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त करणार आणि परमेश्वराची अद्भुत शांतीने मी तुम्हाला भरून काढणार. हे अभिवचने देवाने दिलेले आहे. पाऊल आपल्या जीवनामध्ये, सेवेमध्ये समाधानी होता. तो म्हणतो की खऱ्या विश्वासणाऱ्या, परिपक्व विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी असतात. या गोष्टी घेतल्याशिवाय आम्ही कधीच पुढे जाऊ नये. आणि म्हणून या छोट्याशा मननामधून परमेश्वर दे बाप तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आजच्या प्रेरणादायी वचनासाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. बाळासाहेब, मनपूर्वक आभार. आपण या सुंदर पवित्र वचनाद्वारे आमच्या मनाची पकड घेतली आणि आमचा पुरवठा करणारा आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. आपल्या जिवंत साक्षीबद्दल मी परमेश्वर पित्याचा आभार मानतो आणि बाळासाहेब आपले देखील मनपूर्वक आभार मानतो. आज सखूबाई नाईक यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. पावसासाठी प्रार्थना करूया. सकाळी थोडासा पाऊस झाला, परंतु हा पुरेसा नाही आहे. अजून पाऊस पडावा यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत, प्रभूची कृपा मागणार आहोत. आपल्या दैनंदिन सर्व कार्यांना परमेश्वराच्या हाती सोपवत मी रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब तुम्हाला विनंती करणार आहे. सगळ्यांच्या वतीने तुम्ही पुढे या, प्रार्थना करा. पाळकसाहेबांच्या प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आजचे वक्ते रेव्हरंट LP वळवी पाळकसाहेब शेवटी आशीर्वाद देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तुझी स्तुती करतो. एक नवीन आणि सुंदर दिवस तो आमच्या जीवनामध्ये दिलास प्रभू देव बापा. आणि दिवसाच्या सुरुवातीला प्रभू प्रार्थनेची संगती, तुझं वचन वाचणं, तुझं गीत गाणं आणि या लहानशा भक्ती आराधनेमध्ये प्रभू देव बापा तू आम्हाला सम्मिलित केलंस. आणि तू किती चांगला आहेस, तू किती थोर परमेश्वर आहेस. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी लज्जित आणि फजित होत नाही. आणि खरोखर देव बापा, आज तुझ्या दासाकरवी जे वचन आम्ही ऐकलं आणि ते वचन प्रभू आम्हाला एक नवीन प्रेरणा, नवीन उत्साह देणारं आहे. कारण प्रभू देव बापा, सदैव तू तुझ्या लेकरांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे पाहावं. ज्या ज्या वेळेला प्रभू आम्हाला संकट आहेत, आव्हानं आहेत, परीक्षा आहेत, प्रभू आम्हाला काही गोष्टींची गरज आहे, या सर्व गोष्टीमध्ये प्रभू आम्ही तुला हाक मारावी, तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि योग्य समयी योग्य रीतीने पुरवणारा परमेश्वर तू आहे. आणि फिलिप्पी येथील मंडळीला प्रभू देव बापा पावलाने स्वतःचा अनुभव सांगितला आणि तो किती अद्भुत होता. परमेश्वर किती त्याच्या चांगल्या रीतीने पाठीशी होता, काळजी घेत होता. आणि प्रभू देव बापा त्याला काही गोष्टी या ख्रिस्ती जीवनामध्ये तो शिकवत देखील होता. कारण तो म्हणतो की मला सर्व परिस्थितीमध्ये जीवन जगणं समजतं आणि ते मला शिकवण्यात आलेलं आहे. होय प्रभू देव बापा, ज्या ज्या वेळेला आम्ही अशा परिस्थितीतून जातो, ज्यावेळेस बिकट परिस्थिती आहे, कोणाचं सहाय्य मिळणं शक्य नाही, त्यावेळेस प्रभू देव बापा तू आमच्या सोबत आहे. या विश्वासानं आम्ही आमचं जीवन जगत राहावं अशी कृपा प्रभू तू आमच्यावर करतोस. आणि म्हणून प्रभू आम्ही रोज तुझ्यावर अवलंबून राहावं, तुझ्याकडे पाहावं आणि तू सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा यावे इरे परमेश्वर आहे. या विश्वासानं आमचं दैनंदिन जीवन जगावं अशी कृपा तू आमच्यावर कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा वचनाबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज प्रभू मंडळीच्या गरजा आणि मंडळीच्या प्रार्थनेचे विषय तू समोर ठेवत असताना प्रभू देव बापा, या दिवसामध्ये वसतिगृहाची सुरुवात झालेली आहे आणि प्रभू वसतिगृहांमधून जे सेवक लोक प्रभू सेवा करत आहे, लेकरांना प्रभू देव बापा सांभाळत आहे, त्यांची काळजी घेत आहे, या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू त्यांचा तू सहाय्य करता हो. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी प्रभू देव बापा लेकरांची उत्तम प्रकारची काळजी घ्यावी आणि लेकरांनी देखील प्रभू त्या ठिकाणी चांगल्या रीतीने राहावं.
म्हणून प्रभू वसतिगृहाचं सर्व काम तू आशीर्वादित कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. शाळेमधून देखील प्रभू सर्व लेकरं आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांचे सहकारी आहेत आणि हे सर्व शाळेचं शैक्षणिक कार्य प्रभुदेव एक उत्तम प्रकारचं कार्य व्हावं, शैक्षणिक शिस्त वाढावी आणि प्रभुदेवापा त्यांना सर्व प्रकारे प्रभुदेवापा चांगल्या गोष्टी शिकण्यास त्या ठिकाणी मिळावं. त्यांचा शैक्षणिक जीवन प्रभुदेवापा अधिक वृद्धिंगत व्हावं, शिक्षणामध्ये त्यांनी पुढे जावं. एवढंच नव्हे तर प्रभू देशभक्ती, देशप्रेम या सर्व गुणांचा प्रभू त्या ठिकाणी विकास आणि वाढ व्हावी म्हणून देखील आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. आमच्या शाळा, वसतिगृह आणि ट्रस्टचं कामकाज प्रभू तू आशीर्वादित कर, त्याद्वारे तुझं गौरव तू होऊ दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ज्यांचा वाढदिवस आहे परमेश्वरा, त्यांची देखील आम्ही आठवण करतो आणि त्यांच्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. गेलं वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केला, त्यांचा सांभाळ केला, त्यांच्या गरजांची पूर्तता केली, आरोग्य आणि चांगुलपण त्यांना तू दिलंस म्हणून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येणाऱ्या वर्षामध्ये त्यांचं तू सहाय्य हो, उत्तम प्रकारचं आरोग्य दे, त्यांच्या कामामध्ये मदत कर आणि प्रभू या सर्व परिस्थितीमध्ये तुझ्या ओळखीमध्ये त्यांनी अधिक आणि अधिक दृढ आणि मजबूत होत जावं असं देखील तू दयेने आणि कृपेने कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. प्रभू या दिवसामध्ये पावसाचा सीझन म्हणून प्रभू आम्ही या दिवसांकडे पाहतो आणि या दिवसांमध्ये प्रभू वेळेवर योग्य रीतीने आणि पुरेसा पाऊस पडावा म्हणून आमचं सर्व लक्ष वर आभाळाकडे लागलेलं असतं परमेश्वरा. परंतु प्रभू आम्ही धन्यवाद द्यावा, तुझी स्तुती करावी. तू किती चांगला आहेस, तू सदैव दरवर्षी प्रभुदेवापा वळवाचा पाऊस आणि सर्व प्रकारचा पाऊस देणारा परमेश्वर तू आहे आणि म्हणून प्रभुदेवापा आम्ही तुझ्याकडे मागतो यावर्षी देखील प्रभू तू उत्तम प्रकारे आम्हाला पाऊस द्यावा. केवळ नंदुरबारच्या प्रांतातच नव्हे, राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभर प्रभू उत्तम प्रकारे पाऊस पडावा, चांगला पाऊस पडावा, पाण्याची साठवणूक व्हावी आणि प्रभुदेवापा जे आम्ही या ठिकाणी राहणारे लोक आहोत प्रभू, केवळ पावसाच्या पाण्यावर प्रभू आमचं जीवन आणि आमची उपजीविका आहे आणि म्हणून प्रभू काळजी घेणारा परमेश्वर तू आहे. आम्ही तुला हाक मारतो प्रभू, यावर्षी देखील तू आम्हाला उत्तम पाऊस दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या सुंदरशा संगतीबद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज दिवसभर लागणारी शक्ती, आरोग्य, ज्ञान आणि सामर्थ्य तू आम्हाला दे आणि तुझं गौरव करण्यासाठी आमच्या जीवनाद्वारे प्रभू तू कार्य करून घे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या न्यास तसे तू आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव हे सर्व तुझेच आहे. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईनमध्ये तुझं वचन ऐकत आहे त्या सर्वांबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू तू येईपर्यंत सो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या रेव्हरंड सॅमसन जयकर सकाळचं मनन चिंतन घेतील. सर्वांना सलाम.